माय पेशन्स शेखर. विराज, आता आपल्याकडे रेकॉर्डेड बोलणं आहे. तुझं आणि तनिष्काचं, तुझं आणि पियूचं. केस रिओपन करण्यासाठी आपण आता लवकरच कोर्टात पिटिशन फाईल करतोय. डोंट यू थिंक शेखर आपण नुसतंच बोलतोय? ती मात्र तिला हवं तसं वागते आणि त्याची प्रत्येक मूव्ह सक्सेसफुल होते. पण तरी उपयोग काय? पियूनं तनिष्का सोबत जाण्यास नकार दिलाय आणि ती अजूनही तुला फोन करते. म्हणजे एक गोष्ट तरी नक्की कळलीये, तिनं कितीही ठरवलं तरी पियूच्या मनात तुझ्या विरुद्ध ती काहीही भरू शकत नाही. नुसत्या मानसिक समाधानावर किती जगू मी शेखर? मला पियूसाठी वाईट वाटतं. बिचारीला परवानगी नसताना सुद्धा रिस्क घेऊन मला फोन करते आणि मला स्वतःची लाज वाटते की मी काहीच करू शकत नाही तिच्यासाठी. विराज, मला तुझ्या प्रयत्नांवर बोट नाही ठेवायचं, पण तरी शेखर. विराज, इतका डिप्रेस होऊ नकोस. मान्य आहे, तनिष्का एक हुशार वकील आहे. तिला गोष्टी उत्तम मॅनिप्युलेट करता येतात. पण यावेळीची परिस्थिती आणि आधीची परिस्थिती यात खूप फरक आहे. पुन्हा एकदा विश्वासानं सांगतो, तुझी पिऊ तुलाच मिळेल. चला निघू आम्ही आता. तुम्ही आजच मुंबईला जाणार का? नाही, उद्या पुन्हा ट्युशन आहे, त्याच्यानंतर निघू. मी तुम्हाला एक सुचवू का? म्हणजे पटलं तर बघा. म्हणजे आजची रात्र तुम्ही इथेच राहा, उद्या सकाळी इथून निघा. म्हणजे तुम्ही हॉटेलमध्ये राहणार, बाहेरचं खाणार, त्याच्यापेक्षा घरचं खाणं चांगलं नाही का? खरं सांगू, मनीषा गेल्यापासून फारसं कोणाचं येणं जाणंच नाही. खूप एकटं एकटं वाटतं. कधी कधी वाटतं कुणी बोलायला असेल तर बरं. हो, म्हणजे कसं आहे की आम्हालाही आवडलं असतं, पण ठीक आहे. आज आपली भेट योगायोगाने झाली, पण पुढच्या वेळेला येताना ठरवून या. हा, आम्ही राहतो इथे आज. पटतंय मला तुमचं. बाहेर कुठेतरी राहण्यापेक्षा आपल्या माणसांच्या जवळ राहावं. खरंच मी जेवणाची तयारी करते. चल आपण गप्पा मारूया. आता काय आई आहे मी, म्हणून एका आईसाठी केलं.
हाँ बहुत स्वप्निल. आधी मी बोल ना. नाही मी फोन ॲक्च्युली वेगळ्याच गोष्टीसाठी केला आहे. काय झालं स्वप्निल? आधी मम्मांना येणाऱ्या ब्लँक विषयी माहिती मिळाली आहे. कोण आहे तो? 2 वेगवेगळे नंबर्स आहेत. 2 वेगळे? 2 माणसं आहेत? कोण आहेत? पहिला नंबर बोगस आहे. कशावरून? तू फोन केला होतास? अरे एक म्हातारे गृहस्थ आहेत आणि कोणीतरी त्यांच्या नावाचा आणि पत्त्याचा वापर करत आहे. आणि दुसरा नंबर? आधी माझाही अजून विश्वास बसत नाहीये रे. कशावर? काय झालंय? आधी यार दुसरा नंबर प्रियाचा आहे. काय? हो रे, मी 3दा क्रॉस चेक केला. प्रियाच्या नंबरवरून जवळपास 20 ब्लँक कॉल्स आहेत. पण पुन्हा मला काहीच कळत नाहीये यार. आधी हे तेच कॉल्स आहेत ज्याविषयी आपण बोललो होतो. मी तुला सांगितलं होतं ना, ती सारखा कोणाला तरी फोन करत होती आणि काहीच बोलत नव्हती. काय करायचं रे आधी? प्रिया असं का वागली असेल? आपण एक काम करूया. तू याबद्दल काही बोलू नकोस कोणाकडेच. मुन्ना झोपली की मी तिचा सेल चेक करतो. आय नो हे बरोबर नाही आहे, पण शेवटी धोका तिलाच आहे. आणि आपण भेटून बोलूया, फोनवर नको. ओके ओके. अँड रिलॅक्स स्वप्नील. आपल्याला खात्री आहे मुन्ना याच्यात नाही आहे. आता आपल्याला शोधायचं आहे की यामागे कोण आहे. ओके, टेक केअर. यू टू. आणि मग आम्हाला कळलं, प्रथमेशची चित्र ही भूतकाळ सांगणारी चित्र आहेत. फक्त या जन्मातला नाही, मागच्या जन्मातला सुद्धा आणि त्याच्या मागच्या जन्मातला सुद्धा. मध्यंतरी प्रथमेशला पोहायची आवड निर्माण झाली होती. माशासारखा पोहतो म्हणायचे इन्स्ट्रक्टर. मनीषासारखं पोहण्याची स्पर्धा लहानांची असो नाहीतर मोठ्यांची, पहिला नंबर स्पर्धेत भाग घ्यायच्या आधीच ठरलेला असायचा मनीषाचा. तिच्या सगळ्या आठवणी जपून ठेवल्या होत्या. काही तिने, काही मी. आठवणी जपण्याची सवयच नव्हती मला, तिनेच लावली. गेला क्षण गेला, पुढे चला असं म्हणायची मी. पण मनीषाला मात्र छोट्यातली छोटी घटना सुद्धा लक्षात ठेवायची आवड होती. तिने माझ्याबरोबरचे काही क्षण इतके हळवार आणि नीट जपून ठेवले होते की माझी आई हा निबंध आज तिने मला जेव्हा दाखवला तेव्हा मला आठवलं ते मोरपीस मला तिनेच भेट म्हणून दिलं होतं माझ्या एका वाढदिवसाला.
मी विसरले होते, पण आजपर्यंत तिने लक्षात ठेवलं. मला माहिती आहे तुम्हाला काय विचारायचं. मी प्रथमेशला सारखं मनीषा का म्हणते. एक योगायोग सांग. आज मला तिने ते मोरपीस दिलं ना, माझ्या लक्षात आलं की आज माझा वाढदिवस आहे. बरोबर लक्षात ठेवून म्हटलं नव्हतं तिची स्मरणशक्ती खूप चांगली आहे म्हणून. मध्यंतरी मी आमच्या वसईच्या वाड्यावर गेले होते. तेव्हा आजोबांनी मला सांगितलं की प्रथमेशनी तुम्हाला हाक मारली. हेवा वाटला होता मला तुमचं. खरं सांगू, प्रथमेशला बोलता येत नाही म्हणून सांकेतिक भाषेत का होईना त्याने मला एकदा आई अशी हाक मारावी म्हणून मी ही भाषा शिकायला तयार झाले. पण आई अशी हाक मारून तो तुम्हाला बिलगला. क्षणभर खूप वाईट वाटलं, पण क्षणभरच. मग एक गोष्ट जाणवली. आई ही हाक ऐकण्यासाठी भाषा शिकणं वेगळं आणि एक आई ही हाक ऐकण्यासाठी एक जन्म थांबणं वेगळं. प्रथमेश मनीषा आहे आणि तरीही मनीषा नाही. एक सांगू, प्रथमेश या जन्मी माझा मुलगा असला तरी तुमच्यासाठी तो मनीषाच आहे. म्हणून तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही आमच्या घरी या, तुमच्या मनीषाला भेटायला. आई आहे मी. एका आईचं मन आईला नाही कळणार तर कुणाला कळणार. झोपूया आता, खूप रात्र झाली आहे. प्रथमेशला राहू दे इथे, तुमच्या जवळच झोपू दे. हॅलो हॅलो मम्मा, आधी बोलतोय.
हां बोल आधी, कसा आहेस? मी बरा आहे. तुम्ही कशा आहात? मी पण बरी आहे. मामा, मी तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी फोन नाही करू शकलो. बिलेटेड हॅपी बर्थडे. सॉरी, म्हणजे मुन्ना मला म्हणाली होती पण गडबडीत राहून गेला. थँक्स. आणि ठीक आहे रे, एवढं काय. प्रिया आली होती ना विश करायला, 2दा आली होती. 2दा? हां, म्हणजे एकदा स्वप्नील बरोबर आली होती तेव्हा विश केलं, फुलं आणली, आणि परत दुसऱ्यांदा पण आली होती एकटीच. काय म्हणाली? म्हणाली काही नाही, ग्रीटिंग कार्ड द्यायला विसरली होती म्हणून आली होती. म्हणजे आधी येऊन गेली ते विसरली होती बहुतेक. काय 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 विसरली होती? हेच ग्रीटिंग कार्ड द्यायला विसरली होती. आधी मला असं वाटतं की ती खूप डिस्टर्ब्ड आहे. म्हणजे काहीतरी स्ट्रेस आहे तिच्यावर. मला सांग, सुलेखाशी भांडल्यावरून तू आणि घरातली मंडळी काही बोललात का तिला? नाही मामा, तसं काही नाही आहे. मामा, ती कुठे जाते काही म्हणाली होती का? नाही, कुठे जाते वगैरे असं काही म्हणाली नाही. पण हा मामा, पण काही नाही रे. पण मला असं वाटतं आधी की आपण तिला सांभाळून घेतलं पाहिजे. एकटेपणा फार त्रासदायक असतो आणि त्यातूनच माणसाच्या हातून काहीही चुका होऊ शकतात. होप यू अंडरस्टँड व्हॉट आय मीन. होय मामा, पण तुम्ही नका काळजी करू. ती एकटी कुठे? आपण सगळे आहोत ना तिच्या बरोबर. हो रे, पण तिला हे कळू देत की तुम्ही सगळे तिच्याबरोबर आहात. आपली माणसं बरोबर नसतील तर काय होतं ते मी अनुभवलंय आधी. खरंय, पण तुम्ही नका काळजी करू. आपण मुन्नाला लवकरात लवकर यातून बाहेर काढू. हो, तुम्ही स्वतःला जपा. ठेवतो फोन.